Welcome in series of microprocessor lectures. आपण गेल्या वेळी काय केलेलं होतं, मायक्रोप्रोसेसर लेक्चर्स आपण वन बाय वन स्टडी केलेले होते. फर्स्ट पॉईंट आपण काय बघितलेला होता, इन प्रिव्हियस लेक्चर वी विल स्टडीड दॅट आर्किटेक्चर ऑफ 8086 मायक्रोप्रोसेसर. आर्किटेक्चर ऑफ 8086 मायक्रोप्रोसेसर बेसिकली कन्सिस्ट इंटू एक्झिक्युशन युनिट अँड बस इंटरफेस युनिट. आता बस इंटरफेस युनिट इज कन्सिस्टिंग इंटू इन्स्ट्रक्शन क्विक. त्यानंतर काय स्टडी केलेले होते, सेगमेंट रजिस्टर स्टडी केलेले होते आणि आय पी ॲड्रेस काय केलेला होता, स्टडी केलेला होता. आता आपल्याला काय स्टडी करायचं होतं, एक्झिक्युशन युनिट. एक्झिक्युशन युनिटमध्ये आपण लास्ट लेक्चरला काय स्टडी केलं, जनरल पर्पज रजिस्टर स्टडी केले. त्यानंतर स्टॅक पॉइंटर, बेस पॉइंटर स्टडी केला. त्यानंतर सोर्स इंडेक्स, डेस्टिनेशन इंडेक्स स्टडी केले. ॲज वेल ॲज अरिथमेटिक अँड लॉजिक युनिट. अरिथमेटिक आणि लॉजिक युनिट आपण कशासाठी यूज केलं इथं, अरिथमेटिक हे आपण रजिस्टर बघितले बघा, ॲक्युम्युलेटर रजिस्टर बघितला, ॲज वेल ॲज बेस रजिस्टर बघितला, ॲज वेल ॲज काउंटर रजिस्टर बघितला. त्यानंतर डेटा रजिस्टर बघितलं, स्टॅक पॉइंटर, बेस पॉइंटर स्टडी केलं आपण, सोर्स इंडेक्स, डेस्टिनेशन इंडेक्स काय आपण इथं स्टडी केलं. आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट काय स्टडी करायचं आहे ह्याच्यामध्ये, फ्लॅग रजिस्टर्स. इथं आता अरिथमेटिक अँड लॉजिक युनिट आपण कशासाठी यूज केलं, टू परफॉर्म द अरिथमेटिक अँड लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी आपण काय केलं, यूज केलं. आता आपल्याला काय करायचं आहे, एक्झिक्युशन युनिट स्टडी करायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एक्झिक्युशन युनिट स्टडी करायचं आहे. एक्झिक्युशन युनिटच्या पार्टमध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे, हा रिमेनिंग पार्ट राहिलेला आहे. एकच पार्ट इथं राहिलेला आहे. कोणता पार्ट, फ्लॅग रजिस्टर हा रिमेनिंग पार्ट राहिलेला आहे. आता आपल्याला फ्लॅग रजिस्टर काय करायचे आहे, स्टडी करायचे आहेत. काय स्टडी करायचं आहे, फ्लॅग रजिस्टर्स. फ्लॅग रजिस्टर स्टडी करताना आता फ्लॅग रजिस्टरचे इंटरनल डायग्राम हा तुम्हाला 4 मार्क्सला क्वेश्चन विचारला जातो. ड्रॉ दी फ्लॅग रजिस्टर फॉर्मॅट अँड एक्सप्लेन इट इन नीट स्केच. आता सेकंड क्वेश्चन कसा होतो, व्हॉट इज द मिनिंग ऑफ फ्लॅग रजिस्टर. बेसिकली फ्लॅग रजिस्टर कशासाठी यूज केला जातो, जो डेटा स्टोअर करायचा आहे, टेम्पररी डेटा स्टोअर करण्यासाठी आपण काय यूज करतोय, फ्लॅग रजिस्टर यूज करतोय. रिमेंबर इट, फ्लॅग रजिस्टर इज यूज टू स्टोअर दी टेम्पररी डेटा. आता नेक्स्ट क्वेश्चन अराइज दॅट फ्लॅग रजिस्टर हा किती बीट रजिस्टर आहे. इथं तुम्हाला डायग्राम दिसते बघा, फ्लॅग रजिस्टर हा किती बीट रजिस्टर आहे, फ्लॅग रजिस्टर हा 16 बीट रजिस्टर आहे. कुठून स्टार्ट होतो, 0 पासून स्टार्ट होतो आणि 15ला काय होतं, कंप्लीट होतं. आता फ्लॅग रजिस्टरमध्ये बीट 0 कशासाठी यूज केले, कॅरी फ्लॅगसाठी यूज केले. बीट 1 यापैकी आउट ऑफ 0 to 15 मध्ये फक्त आपण किती बीट यूज केलेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 बीट हे काय आहेत, युजेबल बीट आहेत आणि रिमेनिंग 7 बीट काय ते अनयुजेबल बीट आहेत. बघा रिमेनिंग 7 बीट म्हणजे कोणते, 1 2 3 4 5 6 7. हे 7 बीट्स आर अनयुजेबल बीट्स आणि ओनली 9 बीट्स आर युजेबल बीट. त्यापैकी बीट 0 आपण कशासाठी यूज केले, कॅरी फ्लॅगसाठी यूज केले. बीट 2 कशासाठी यूज केले, पॅरिटी फ्लॅगसाठी यूज केले. बीट 4 कशासाठी यूज केले, ॲक्झिलरी कॅरी फ्लॅगसाठी यूज केले. बीट 6 कशासाठी यूज केले, साइन फ्लॅगसाठी यूज केले. बीट 7 कशासाठी बीट 6 झिरो फ्लॅगसाठी यूज केले. बीट 7 साइन फ्लॅगसाठी यूज केलेला आहे. बीट 8 कशासाठी यूज केलेला आहे, आपण ट्रॅप फ्लॅगसाठी यूज केलेला आहे. बीट 9 इंटरप्ट फ्लॅगसाठी यूज केलेला आहे. बीट 10 कशासाठी यूज केलेला आहे, डिरेक्शन फ्लॅगसाठी यूज केलेला आहे. आणि बीट 11 कशासाठी यूज केलेला आहे, ओव्हरफ्लो फ्लॅगसाठी आपण काय केलेलं आहे, यूज केलेला आहे. आता प्रत्येक बीटचं आपल्याला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन बघायचं आहे. आता कॅरी फ्लॅग कधी जनरेट होणार, कॅरी फ्लॅग कधी जनरेट होते, ज्यावेळेला तुमची कॅरी जे ॲडिशन करणार, सबस्ट्रॅक्शन करणार त्याला कॅरी किंवा बॉरो जर तयार झाला तर तिथं कॅरी फ्लॅग काय होतं, जनरेट होतं. आता हे तुम्ही रीड हे करू शकता. आता एक्झॅक्ट ह्याचं ऑपरेशन बघा कसं वर्क होणार आहे, एक्झॅक्ट ऑपरेशन बघा याचं कसं वर्क होणार आहे. आता इथं बघा फ्लॅग रजिस्टरचे हा पण पॉईंट इम्पॉर्टंट आहे. OF म्हणजे काय झालं, ओव्हरफ्लो फ्लॅग. आता ही स्टार्टिंग बघा, आता बीट 0 पासून सुरू करते. बीट 0 कॅरी फ्लॅग. कॅरी फ्लॅग कधी सेट होणार आहे, इफ कॅरी फ्लॅग इज सेट देअर हॅज बीन ए कॅरी आउट और ए बॉरो इनटू द हाय ऑर्डर बीट ऑफ द रिझल्ट ऑफ अन इन्स्ट्रक्शन. आता मी 1 by 1 तुम्हाला सांगते बघा कॅरी फ्लॅग कसं सेट करायचं ते. आता आता ही डायग्राम दाखवले मी. आता इथं फर्स्ट बीट 0 कशासाठी आहे, कॅरी फ्लॅगसाठी आहे. बीट 0 कशासाठी आहे, इथं कॅरी फ्लॅगसाठी. आणि इथं आता मी दिलेलं आहे बघा 6 स्टेटस फ्लॅग.
यापैकी आउट ऑफ 3 इथं जे आहेत इथं 6 स्टेटस फ्लॅग आहेत. आता इथं दिलेलं आहे बघा इथं आता रेड कलरनं दाखवलंय. जे रेड कलरनं दाखवलंय ते काय स्टेटस फ्लॅग आहेत. कॅरी फ्लॅग हा स्टेटस फ्लॅग आहे. हा पॅरिटी फ्लॅग हा स्टेटस फ्लॅग आहे. ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग हा स्टेटस फ्लॅग आहे. झिरो फ्लॅग स्टेटस फ्लॅग आहे. साइन फ्लॅग स्टेटस फ्लॅग आहे. आणि ओव्हरफ्लो फ्लॅग काय आहे स्टेटस फ्लॅग. म्हणजे 6 हे स्टेटस फ्लॅग आहेत आणि 3 काय आहेत कंट्रोल फ्लॅग आहेत. कंट्रोल फ्लॅग कोणते आहेत? डिरेक्शन फ्लॅग, इंटरप्ट फ्लॅग आणि हा कोणता आहे ट्रॅक फ्लॅग. हे काय आहेत? हे कंट्रोल फ्लॅग आहे. तुम्हाला एक्झामला क्वेश्चन विचारू शकतात. आउट ऑफ 6 फ्लॅग्स विच आर दी स्टेटस फ्लॅग आणि विच आर दी कंट्रोल फ्लॅग. हे रेड कलरचे जे दाखवले ते सगळे काय स्टेटस फ्लॅग आहेत आणि रिमेनिंग 3 कोणते आहेत ते कंट्रोल फ्लॅग और कंडिशनल फ्लॅग म्हणतोय त्याला आपण कंट्रोल फ्लॅग म्हणायचं. आता 1 बाय 1 याचं डिस्क्रिप्शन बघा. आता कॅरी फ्लॅग कधी जनरेट होणार आहे? कॅरी फ्लॅगचं डिस्क्रिप्शन कसं लिहायचं बघा. बिट 0 इज यूज फॉर दी कॅरी फ्लॅग. आणि कॅरी फ्लॅग कधी जनरेट होते बघा. फॉर एक्झाम्पल इथं क्वेश्चन सांगते तुम्हाला कॅरी फ्लॅग कधी जनरेट होते त्याचे. फॉर एक्झाम्पल कॅरी फ्लॅग बघा कधी जनरेट होणार आहे. फॉर एक्झाम्पल मी डेटा घेतला हा 35H. हा 35H हेक्साडेसिमल नंबर आहे. आणि नेक्स्ट नंबर घेतला F2H. नेक्स्ट नंबर कोणता घेतला मी? F2H घेतला. आता ह्या दोन्हीची मला काय करायला पाहिजे? ॲडिशन करायला पाहिजे. आता 3 कसं डिनोट करतोय आपण हेक्साडेसिमलमध्ये? 0010. 5 कसं डिनोट करतोय? 0101. F कसं डिनोट करणार? F म्हणजे 15. 15 म्हणजे 1111. आणि 2 म्हणजे काय असणार आहे? 0010. आता लेट्स सी हिअर. इथं आता बघा याचे ॲडिशन करायचे आहे. 101. 0 + 1 1. 1 + 0 1 येणार इथं आणि 0 + 0 0 येणार. आता नेक्स्ट 1 + 1 0 विथ कॅरी 1. 1 + 1 + 1 सम 1 विथ कॅरी 1. 1 + 1 0 विथ कॅरी 1 आणि 1 + 1 0 विथ कॅरी 1. म्हणजे हे जे ॲडिशन केल्यानंतर इथं काय तयार झालं मला सांगा. ॲडिशन केल्यानंतर इथं काय झालं? कॅरी जनरेट झाली. 1 हे बीट जनरेट झालं. म्हणजेच इथं कॅरी फ्लॅग काय झाला? सेट झाला. सेट म्हणजे 1 करायचं आणि जर कॅरी फ्लॅग सेट नाही झाला तर तिथं काय असणार आहे? रिसेट फ्लॅग असणार आहे. समजलं कॅरी फ्लॅग कसं करायचं ते? कॅरी फ्लॅग ज्या वेळेला तुम्ही अरिथमेटिक ऑपरेशन परफॉर्म करताय, सबट्रॅक्शन करताय किंवा ॲडिशन करताय, तर ॲडिशन करत असाल तर कॅरी तिथं जनरेट व्हायला पाहिजे आणि सबट्रॅक्शन करत असाल तर बॉरो तिथं काय व्हायला पाहिजे? जनरेट व्हायला पाहिजे. त्यावेळेला तुमचा कॅरी फ्लॅग काय होतो? हा सेट होतो. त्यावेळी कॅरी फ्लॅग काय होणार आहे? सेट होणार आहे. आता नेक्स्ट बघा. आता सेकंड कॅरी फ्लॅग झाल्यानंतर कोणता होतोय? पॅरिटी फ्लॅग. कॅरिटी फ्लॅग झाल्यानंतर कोणता फ्लॅग असणार आहे? पॅरिटी फ्लॅग. आता पॅरिटी फ्लॅग कधी जनरेट होतो? ज्यावेळेला तुम्ही कॅल्क्युलेशन केलं. कोणतं कॅल्क्युलेशन केलं? पॅरिटी फ्लॅगचं कॅल्क्युलेशन केलं. पॅरिटी फ्लॅगचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर इथं जर पॅरिटी तयार झाली, पॅरिटी फ्लॅगचं जर कॅल्क्युलेशन केलं आणि जर पॅरिटी तयार झाली, पॅरिटी म्हणजे काय? ज्यावेळेला तुमचं फायनल आन्सर जे काय येईल त्यामध्ये इव्हन पॅरिटी अवेलेबल आहे का ऑड पॅरिटी अवेलेबल आहे ते ऑब्झर्व करायचं. आता मी सेकंड फ्लॅग कोणता दाखवणार आहे तुम्हाला इथं. सेकंड कोणतं बीट आहे? तर थर्ड पॉईंट. आता बीट 0 इज यूज फॉर कॅरी फ्लॅग. आता बीट 1. बीट 1 काय? अनयूज आहे. बीट 2 काय आहे? पॅरिटी फ्लॅग. पॅरिटी फ्लॅग आता कसं तयार होणार आहे बघा. आता पॅरिटी फ्लॅगसाठी मी एक्झाम्पल घेते. पॅरिटी फ्लॅगसाठी एक्झाम्पल मी कोणतं घेतलं? हे एक्झाम्पल घेते पॅरिटी फ्लॅगसाठी. पॅरिटी फ्लॅगसाठी एक्झाम्पल काय घेतलं मी? 32H + 59H. 32H + 59H. आता मला सांगा 3 कसं रिप्रेझेंट करायचं? 0011. 2 कसं रिप्रेझेंट करायचं? 0010. त्यानंतर 5 कसं रिप्रेझेंट करायचं? 0101. प्लस याचे ॲडिशन करायचे. 9 कसं रिप्रेझेंट करायचं? 1001. कसं रिप्रेझेंट करायचं? 1001 न काय करायचं? रिप्रेझेंट करायचं. आता मी हे रिप्रेझेंटेशन करत असताना ॲडिशन केले मी. 0 + 1 1. 1 1 0 1. इथं काय झालं? 1 + 1 0.
विथ कॅरी 1, 1 प्लस 1 0 विथ कॅरी 1, 1 प्लस 1 0 विथ कॅरी 1, इथं 1 आलं. म्हणजे हे फायनल आन्सर झालं. मग आता ह्याच्यामध्ये काय करायचे, बीट मेजर करायचे. आता 1 बीट मेजर करायचे. इथे किती वेळा 1 आहेत बघा, 1 2 3 4, म्हणजे ऑल ओव्हर आन्सर मध्ये किती वेळा 1 आहेत, 4 वेळा 1 आहेत. ऑल आन्सर मध्ये किती वेळा 1 आहेत, 4 वेळा 1 आहेत. 4 हा काय झाला, इव्हन नंबर झाला, म्हणून ही पॅरिटी काय झाली, इथं सेट झाली. इव्हन पॅरिटी कधी तयार होणार आहे बघा, ज्या वेळेला नंबर ऑफ वन्स, इव्हन पॅरिटी कधी तयार होणार आहे, इव्हन नंबर ऑफ वन जर प्रेझेंट असतील, इव्हन नंबर ऑफ वन जर प्रेझेंट असतील, इव्हन नंबर ऑफ वन असेल तर इव्हन पॅरिटी, आणि जर ऑड नंबर ऑफ वन असतील तर काय असणार आहे, इव्हन पॅरिटी. आणि जर ऑड नंबर ऑफ वन असतील, ऑड म्हणजे काय, 1 3 5 7 असे नंबर्स असतील तर ती कोणती पॅरिटी असणार आहे, ऑड पॅरिटी. रिमेंबर इट. हे एक्झाम्पल देऊन काय करायचं, डिस्क्रिप्टिव्ह पार्टमध्ये लिहायचं. एक्झाम्पल लिहायचं आणि डिस्क्रिप्टिव्ह पार्टमध्ये लिहायचं. इव्हन पॅरिटी आणि ऑड पॅरिटी. इव्हन पॅरिटी म्हणजे काय होणार आहे, तुमचं हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर जर नंबर ऑफ वन्स जर काय असतील, नंबर ऑफ वन जर 1 असतील तर इव्हन पॅरिटी, नंबर ऑफ वन जर ऑड असतील तर ती काय असणार आहे, ऑड पॅरिटी. आता ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग. नेक्स्ट आपला फ्लॅग कोणता आहे, ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग. आता ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग मध्ये काय करायचं आहे, नेक्स्ट सी हिअर, नेक्स्ट कोणता आहे, ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग. ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग. नेक्स्ट फ्लॅग इज द ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग. ऑक्झिलरी कॅरी फ्लॅगचं मिनिंग काय आहे, ज्या वेळेला ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग हा बेसिकली बीसीडी ॲडिशनसाठी काय केला जातो, यूज केला जातो. ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग कशासाठी यूज केला जातो, बीसीडी ॲडिशनसाठी मोस्टली काय केला जातो, यूज केला जातो. बीसीडी ॲडिशन म्हणजे काय, तुम्ही ॲडिशन केली एखाद्या क्वेश्चनचे, तर लोअर निबल टू हायर निबल डेटा काय व्हायला पाहिजे, तो ट्रान्सफर व्हायला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल सांगते, लोअर निबल टू हायर निबल. मी एक्झाम्पल घेते बघा, 39 एच एक्झाम्पल घेतलं मी, आणि सेकंड एच म्हणजे आपण हेक्साडेसिमल नंबर घेतोय. नंतर एक्झाम्पल काय घेतलं मी, 5AH घेतलं. आता 3 म्हणजे काय असणार आहे, 0011 असणार. 9 म्हणजे काय असणार, 1001 असणार. प्लस 5 इज नथिंग बट युअर 0101, आणि ए इज नथिंग बट 10. ए म्हणजे काय झालं, 10 झालं. ए म्हणजे काय झालं, 10 झालं. म्हणजे 10 इथं 1 असणार आणि इथं 0 असणार. आता ह्याचे ॲडिशन करा. 1 प्लस 1 1 0, 1 प्लस 1 0 विथ कॅरी 1. ही कॅरी इम्पॉर्टंट आहे. हा कोणता आहे, लोअर निबल. हा कोणता आहे, हायर निबल. ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग कधी सेट होते, ज्यावेळेला लोअर निबल टू हायर निबलकडे लोअर निबल टू हायर निबल ज्यावेळेला कॅरी जनरेट होते, त्यावेळेला त्यावेळी कोणता फ्लॅग सेट होतो, ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग काय होतो, तिथं सेट होतो. कोणता फ्लॅग सेट होतो, ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग. रिमेंबर इट, ऑक्झिलरी कॅरी फ्लॅग इज सेट व्हेन डेटा कॅरी जनरेट फ्रॉम लोअर निबल टू हायर निबल. कॅरी कधी जनरेट होते, लोअर निबल टू हायर निबलकडे कॅरी काय होते, जनरेट होते. आता नेक्स्ट फ्लॅग कोणता आहे, झिरो फ्लॅग. नेक्स्ट फ्लॅग कोणता आहे, झिरो फ्लॅग. झिरो फ्लॅग कुणाला म्हणायचं, ज्यावेळेला तुमचे अरिथमेटिक ऑपरेशन तुम्ही परफॉर्म केलं. अरिथमेटिक ऑपरेशन परफॉर्म केलं म्हणजे 0010 घेतलं, त्यानंतर 0000 घेतलं, त्यानंतर इथं काय घेतलं, 000010 घेतलं, आणि इथं काय घेतलं, 0000 घेतलं. झिरो फ्लॅग कधी सेट होणार आहे, ज्यावेळेला तुम्ही ॲडिशन केली किंवा सबस्ट्रॅक्शन केलं, तर सगळं आन्सर इथं काय व्हायला पाहिजे, 0000 यायला पाहिजे. इथे येतंय की आन्सर 00 नाही, ह्या चार बीटचं 0 आन्सर येणार, पण ह्या 4 बीटचं काय येणार, 0 विथ 1 प्लस 1 10 विथ कॅरी 10. म्हणजे झिरो फ्लॅग कधी सेट होणार आहे, ज्या वेळेला सगळे बीट तुमचे काय असतील, 0 असतील, त्यावेळेला झिरो फ्लॅग काय होतो, सेट होतो. अदरवाईज झिरो फ्लॅग काय असतो, सेट होतो. सेट म्हणजे 1. झिरो फ्लॅग त्यावेळेला काय होणार आहे, सेट होणार आहे. नेक्स्ट फ्लॅग कोणता आहे, साइन फ्लॅग. साइन फ्लॅग म्हणजे काय असणार, साइन. आपल्याकडे 2 साइन अवेलेबल आहेत. कोणती साइन, पॉझिटिव्ह साइन आणि निगेटिव्ह साइन. साइन फ्लॅग कधी सेट होतो, आपल्याकडे ॲक्च्युअली काय आहे, आपण फर्स्ट एज कॉम्प्लिमेंट स्टडी केलं, सेकंड एज कॉम्प्लिमेंट स्टडी केलं बघा डिजिटल टेक्निकमध्ये. डिजिटल टेक्निकमध्ये फर्स्ट एज कॉम्प्लिमेंट आणि सेकंड एज कॉम्प्लिमेंट कशासाठी स्टडी केलेलं होतं, आणखी हे मायक्रो प्रोसेसरसाठी इम्पॉर्टंट आहे. आता सेकंड एज कॉम्प्लिमेंट आहे, ते सेकंड एज कॉम्प्लिमेंट कुठे यूज केलं जातं, 8086 मायक्रो प्रोसेसरमध्ये काय यूज केलं जातं, सेकंड एज कॉम्प्लिमेंट यूज केलं जातं. साइन फ्लॅग कधी सेट होतं बघा, साइन फ्लॅग कधी सेट होणार आहे इथं, ज्यावेळी साइन फ्लॅग, ज्याला तुमचा आन्सर काय असेल, निगेटिव्ह असेल, त्यावेळेला साइन फ्लॅग काय होतो, सेट होतो.
साइन फ्लॅग कधी सेट होतो, ज्यावेळेला आन्सर काय असेल, निगेटिव्ह असेल. सेकंड वेळेस कॉम्प्लिमेंट घेतलं, आन्सर जर निगेटिव्ह आलं तर साइन फ्लॅग काय होतो, तिथं सेट होतो. धिस फ्लॅग इज कॉल्ड ॲज दी साइन फ्लॅग. नेक्स्ट कोणता आहे, ओव्हरफ्लो फ्लॅग. आता ओव्हरफ्लो फ्लॅग कधी तयार होणार आहे बघा, तुम्ही ज्यावेळेला एखादं फंक्शन परफॉर्म केलं. आता फॉर एक्झाम्पल, ह्याचं एक्झाम्पल ओव्हरफ्लो फ्लॅगचं जर एक्झाम्पल सांगायचं झालं तर तुम्ही काय केलं, फंक्शन परफॉर्म केलं. कोणतं फंक्शन परफॉर्म केलं, फॉर एक्झाम्पल हा डेटा काय आहे 32 आहे, हा डेटा काय आहे 82 आहे. आता हे काय मी घेऊन दाखवत नाही. 3 म्हणजे काय झालं मला सांगा, 0 0 0 0 1 1 झालं. 2 म्हणजे काय झालं, 0 0 1 0 झालं. 8 म्हणजे काय झालं, 1 0 0 0 झालं. 2 म्हणजे काय झालं, 0 0 1 0 झालं. आता फॉर एक्झाम्पल मी इथं 9 घेते. इथं काय घेते मी, 4 घेते. हाय ॲडिशन केली समजा, इथं 3 घेतलं, इथं गेलं. तर इथं काय झालं, 0 1 0 1 + 1 0 विथ कॅरी 1 1 प्लस हे 1 आलं. इथं काय झालं, 0 झालं. इथं 0 झालं बघा. इथं फॉर एक्झाम्पल मी इरेज करते, थांबा 1 मिनिट डेटा. मला पण इथं काय घ्यायचं आहे, 8च घ्यायचं आहे इथं पण, कारण की ह्याचं एक्झाम्पल दाखवायला मला पाहिजे ना. इथं घेतलं. आता मी इथं काय घेतलं, 82 घेतलं, इथं पण 82 घेतलं. इथं काय झालं, 1 0 0 0 झालं. आता फॉर एक्झाम्पल 0 + 0 1 1 + 1 0 विथ कॅरी 1 0 आले. 1 + 1 0 0 0. आता 1 + 1 0 विथ कॅरी 1 आले. मग ह्याच कंडिशनला, म्हणजे आता इथं किती पाहिजे, हे 4 पाहिजे आणि इथं 8 + 8 16. पण हा डेटा किती बीट आहे रे, 8 बीट आहे. हा डेटा किती बीट आहे, 8 बीट आहे. आणि हा डेटा किती आहे, 12 बीट आहे. हा डेटा किती आहे, 12 बीट आहे. बघा नाही तर इथं 4 म्हणजे 4, 4 आणि 4 8, 4 त्रिकम 12, म्हणजे 8 बीटचं कशामध्ये कन्व्हर्जन झालं रे, इथं 8 बीटचं 12 बीटमध्ये कन्व्हर्जन झालं. म्हणजेच काय झालं, ओव्हरफ्लो झालं. म्हणजेच काय झालं, ओव्हरफ्लो झालं. ॲक्च्युली कसं आहे, 8 बीटचा आन्सर 8 बीटमध्येच यायला पाहिजे, 16 बीटचा आन्सर 16 बीटमध्ये झाला पाहिजे. पण त्या रेंजच्या जर पुढे आन्सर जायला लागलं तर धिस कंडिशन इज कॉल्ड ॲज दी ओव्हरफ्लो फ्लॅग. आणि ओव्हरफ्लो फ्लॅग त्या कंडिशनला काय होतो, इथं सेट होतो. आता हे सगळे काय झाले, तुमचे स्टेटस फ्लॅग झाले. आता आपल्याला काय करायचे आहे, कंट्रोल फ्लॅग स्टडी करायचे आहेत. हे सगळे काय झाले, स्टेटस फ्लॅग झाले. कोणते कोणते स्टेटस फ्लॅग शिकवले मी, कॅरी फ्लॅग हा स्टेटस फ्लॅग झाला, पॅरिटी फ्लॅग शिकवला, ऑक्झिलरी फ्लॅग शिकवला, 0 साइन फ्लॅग आणि ओव्हरफ्लॅग झालं. आता नेक्स्ट आपल्याला काय स्टडी करायचं आहे, हे सगळे काय आहेत, हा स्टेटस फ्लॅग झाला. हा 1 2 3 4 5 6, हे 6 काय झाले, स्टेटस फ्लॅग झाले. आता आपल्याला 3 फ्लॅग स्टडी करायचे आहेत. कोणते, डिरेक्शन फ्लॅग, इंटरप्ट, मास्केबल फ्लॅग आणि ट्रॅप फ्लॅग. आता ह्याच्या कंडिशन सांगताना, आता ह्याच्या कंडिशन इथं दिलेत बघा. हे तर ह्यांनी काय दिलेलं आहे, डिरेक्शन फ्लॅग. डिरेक्शन फ्लॅग कधी सेट होतो, इफ डिरेक्शन इज सेट स्ट्रिंग ऑपरेशन्स आर प्रोसेसर हाय ॲड्रेस बाय लोअर ॲड्रेस. म्हणजे हाय ॲड्रेस टू लोअर ॲड्रेसकडे जाताना हा डिरेक्शन फ्लॅग काय होतो, सेट होतो. हा डिरेक्शन फ्लॅग काय होतो, सेट होतो. इंटरप्ट फ्लॅग. इंटरप्ट फ्लॅग कधी सेट होणार आहे, धिस फ्लॅग इज सेट व्हेन CPU recognize maskable interrupt request. If IF is clear, maskable interrupts are ignored. म्हणजे मास्केबल इंटरप्ट फ्लॅग हा कशाच्या रिलेटेड आहे, हा इंटरप्टच्या रिलेटेड आहे. नॉन मास्केबल इंटरप्ट आणि मास्केबल इंटरप्ट आपल्याकडे 2 अवेलेबल आहेत. मग त्यापैकी CPU म्हणजे हे 3 फ्लॅग काय होतात, डिरेक्शन फ्लॅग, इंटरप्ट फ्लॅग आणि ट्रॅप फ्लॅग, हे कशाच्या रिलेटेड आहेत, हे मायक्रो प्रोसेसरच्या सिग्नलच्या रिलेटेड आहेत. म्हणजे हे काय आहेत, कंट्रोल सिग्नल आहेत. हे 3 फ्लॅग कोण कंट्रोल करतं, मायक्रो प्रोसेसर काय करतं, कंट्रोल करतं. कशा थ्रू कंट्रोल करतं, त्याच्या पिन आहेत, त्या पिन थ्रू काय करतं, कंट्रोल करतं. इंटरप्ट फ्लॅग इज सेट CPU रेकग्नाइज मास्केबल इंटरप्ट. ज्यावेळेला CPUला मास्केबल इंटरप्टची गरज असते त्यावेळेला इंटरप्ट फ्लॅग काय होतो, सेट होतो. आणि ज्यावेळेला गरज नसते त्यावेळेला इंटरप्ट फ्लॅग काय होतो, रिसेट होतो. आता नेक्स्ट फ्लॅग कोणता आहे, ट्रॅप फ्लॅग. ट्रॅप फ्लॅग कधी सेट होतो, द प्रोसेसर एंटर इन सिंगल स्टेप मोड. ज्याला सिंगल स्टेप मोडमध्ये तुमचा प्रोसेसर वर्क होतो त्यावेळी कोणता फ्लॅग सेट होतो, इथं ट्रॅप फ्लॅग इथं काय होतो, सेट होतो. त्यावेळी कोणता फ्लॅग सेट होणार आहे, ट्रॅप फ्लॅग सेट होणार. हे झालं फ्लॅग रेजिस्टर फॉर्मॅट. फ्लॅग रेजिस्टर फॉर्मॅट काय केलेलं आहे, मी आता एक्सप्लेन केलेलं आहे. ह्याच्या ज्या नोट्स आहेत
त्या सगळ्या नोट्स तुम्हाला युनिट नंबर फर्स्टच्या सगळ्या नोट्स मी आणि युनिट नंबर सेकंडच्या आणि युनिट नंबर थर्डच्या नोट्स तुम्हाला सगळ्या सेंड करते. त्या एकत्रच तयार केलेल्या आहेत. त्या नोट्स तुम्हाला मी काय करते, सेंड करते. इफ एनी क्युरीज रिलेटेड टू दिस लेक्चर देन यू विल आस्क मी.